नमस्कार. आजचा व्हिडिओ पालकांसाठी आहे. त्या पालकांसाठी आहे ज्यांना आपला मुलगा असेल मुलगी असेल IAS किंवा IPS बनवायची आहे. IAS IPS हे देशातील सर्वोच्च पदं आहेत, भविष्य घडवणारी पदं आहेत. तर मित्रांनो, प्रत्येक आईवडिलाचं एक स्वप्न असतं की माझा मुलगा माझी मुलं मोठी व्हावी, समाजात त्यांना मानाचं स्थान मिळावं, देशासाठी त्यांनी काहीतरी करावं आणि देश कार्यासाठी त्यांनी हातभार लावावा. यासाठी बरेच सारी विद्यार्थी, बरेच सारी मुलं डॉक्टर होतात, काही इंजिनियर होतात आणि काही वेगवेगळ्या क्षेत्रात जातात. पण देशाचं भविष्य घडवणारे जे अधिकारी आहेत, जसे की IAS आहे, IPS आहे, IFS आहे आणि इतर प्रशासकीय अधिकारी जे आहेत, ते कोण बनतात, कसे बनतात, काय करावे लागते, असे अनेक प्रश्न बऱ्याच साऱ्या पॅरेंट्सला पडतात, बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनाही पडतात की यासाठी नेमकं काय करावं लागतं. या सर्वांचं निराकरण करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघितला पाहिजे. तुम्हाला याच्यामध्ये सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. पहिला आणि महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये एक आहे की काय IAS किंवा IPS होण्यासाठी नेमकी तयारी कुठून सुरू केली पाहिजे, कधी सुरू केली पाहिजे. कधी आणि कुठून हा जो शब्द आहे हा खूप महत्वाचा आहे. तर मित्रांनो, पहिली गोष्ट तर एका दिवसात यश मिळत नाही. एका दिवसात यश मिळत नाही. IAS आणि IPS सारखे जे काही मोठे अधिकारी आहेत ते घडवण्यासाठी वर्षानुवर्षाची मेहनत लागते, तयारी लागते, योग्य मार्गदर्शन लागते आणि मजबूत पाया लागतो, स्ट्रॉंग फाउंडेशन लागतं त्याला. तेव्हा जाऊन हा अधिकारी घडत असतो. त्याचसाठी रेझोनन्स IAS सुरू करत आहे एक फ्युचर ब्युरोक्रॅट प्रोग्राम. हा जो फ्युचर ब्युरोक्रॅट प्रोग्राम आहे हा 5वी पासून तर 12वी पर्यंतच्या मुलांसाठी असणार आहे. मराठी मुलांचा टक्का UPSC मध्ये संपलेला आहे, नसल्यासारखाच आहे. आणि हा वाढवायचा असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तुमचा बेसिक जो फाउंडेशन आहे तो फाउंडेशन स्ट्रॉंग केलं पाहिजे. जर फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तरच तुम्ही अधिकारी होऊ शकतात, अदरवाईज नाही. मग तुम्हाला फाउंडेशनवर काम करायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तर हा जो प्रोग्राम आहे या प्रोग्राम मध्ये जॉईन केलं पाहिजे. फ्युचर ब्युरोक्रॅट प्रोग्राम काय आहे? हा एक मिशन आहे, माझ्यासाठी ठेवलेलं एक मिशन आहे. त्याच्यामध्ये मला IAS IPS अधिकारी घडून घ्यायचे आहेत. खामगाव मधले पण त्याच्यामध्ये असले पाहिजे. 5वी पासून 12वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांची विचारशक्ती, नेतृत्व गुण, व्यक्तिमत्व आणि निर्णय क्षमता विकसित झाली पाहिजे. यासाठी मी हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. याच काळात जर विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली तर त्यांचा भविष्यातला जो प्रवास आहे, त्यांचा जो हे स्पर्धात्मक युग आहे, याच्यामधला जो त्याचा जो संघर्ष आहे तो यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला एखाद्या प्लॅटफॉर्म खाली तुम्हाला परफेक्टली यावं लागेल. हा जो प्रोग्राम आहे या प्रोग्रामचे काही बेनिफिट्स आहेत मित्रांनो, ते तुम्हाला इथं सांगतो. बघा, लक्षात घ्या. एक पहिला बेनिफिट आहे की ते स्ट्रॉंग बेसिक फाउंडेशन तयार करून घ्यायचं. मला जर तुम्हाला IAS व्हायचं असेल तर तुम्हाला NCERT 5वी पासूनची आता 12वी पर्यंतची NCERT स्ट्रॉंग पाहिजे. तुम्हाला जर डेप्युटी कलेक्टर DYSP बनायचं असेल तर तुम्हाला स्टेट बोर्ड परफेक्ट पाहिजे. कारण मजबूत पाया म्हणजेच मजबूत भविष्य हे एक म्हणच आहे. म्हणून तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे. दुसरी गोष्ट पाहिजे, क्रिटिकल थिंकिंग आणि अनालिटिकल स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप झालं पाहिजे. याचा अर्थ समजत नाही. विचार करणे, समस्याचे निराकरण करणे आणि योग्य निर्णय घेणे हे जे कौशल्य आहेत हे एका IAS अधिकाऱ्याचे असतात. हे गुण तुम्हाला मी इथं डेव्हलप करून देईन. तिसरा गुण त्याच्यामध्ये आहे, तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये आहे तो म्हणजे लिडरशिप डेव्हलपमेंट. आता नेतृत्व जन्मत मिळत नाही. नेतृत्व असा तर नाहीये इनबॉर्न एखादा नेता पैदा झाला असं तर होत नाही. ते इथं घडवावं लागतं. आणि हा जो आमचा प्रोग्राम आहे याच्यामध्ये तुमच्यामध्ये जो काही विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये आत्मविश्वास, नेतृत्व आणि जबाबदारीची जी भावना आहे जी की एका अधिकाऱ्यामध्ये असते ती विकसित केली जाते. आणि हा जो प्रोग्राम आहे ते त्याच्यासाठी डेडिकेटेड आहे. त्यातली सर्वात महत्वाची एक पॉइंट आहे तो म्हणजे कम्युनिकेशन स्किल. आजचं जे स्पर्धात्मक युग आहे या युगामध्ये संवाद कौशल्य खूप महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. जर एखाद्या विद्यार्थ्यामध्ये पब्लिक स्पीकिंग नसेल, प्रेझेंटेशन स्किल नसतील आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन नसेल तर या स्पर्धात्मक जगामध्ये तो थांबू शकत नाही, राहू शकत नाही, टिकूही शकत नाही.
मग याचं सर्व प्रशिक्षण आपल्याला इथे द्यायचं आहे. त्या विद्यार्थ्याला आत्तापासून घडवायचं आहे. 5वी असेल, 6वी असेल, 7वी असेल, 8वी असेल, 9वी असेल, 10वी असेल, तेवढ्यापासून घडवायचं आहे. त्याच्यानंतर पार्ट येतो म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा. मित्रांनो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा इंटरव्ह्यूचा पार्ट आहे. इंटरव्ह्यू मध्ये जाताना तुमची पर्सनॅलिटी चेक केली जाते. ज्ञानच सर्व काही, नॉलेजच सर्व काही नाही आहे. व्यक्तिमत्व कसं आहे ते पण महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं आहे. शिस्त आहे का त्याच्यामध्ये, आत्मविश्वास असं काय, सकारात्मक विचार करतो का, नैतिक मूल्य त्याच्यामध्ये कशी भरलेली आहेत. आता या सर्वांचा तुम्हाला जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही टिकसाल, नसेल तर तुम्हाला ह्याचा विकास करावा लागतो. आणि हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम फक्त आणि फक्त युपीएससी साठी आहे असं धरू नका. हा जेवढ्या काही स्पर्धात्मक एक्झाम्स आहेत, जेवढ्या काय आहेत, तुम्हाला जेवढ्या काही समजत असतील, जेवढ्या काही माहिती असतील त्या सर्वांमध्ये, म्हणजे तुम्हाला काय आहे, एनडीए आहे, सीडीएस आहे, एमपीएससी, बँकिंग, एसएससी, जे काही नवोदयचे एक्झाम्स आहेत है ना, यूपीएससी असेल, सर्व परीक्षांसाठी हा जो काही फाउंडेशन कोर्स आहे, हा फाउंडेशन कोर्स खूप महत्वाचा आहे. आणि तुम्हाला ठामपणे सांगतो, जर तुम्ही या फाउंडेशन मधून तुमचा विद्यार्थी गेला, तुमचा मुलगा गेला, तर त्याला यश 100% मिळणार आहे. आजची तयारी विद्यार्थ्यांना उद्याच्या प्रत्येक स्पर्धेत आघाडीवर ठेवू शकते. हा तुमचा निर्णय आहे. तुम्हाला आघाडीवर ठेवायचं की पिछाडी ठेवायचं आहे. माझी सर्व पालकांना एक अपील आहे, विनंती आहे. आपण आपल्या मुलाच्या शिक्षणात गुंतवणूक करताय, खूप सारे पैसे टाकताय, पण योग्य वयात योग्य दिशा देणे ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे असं माझं मत आहे. असं माझं ठाम मत आहे की ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. मोठी स्वप्न पाहणाऱ्या मुलांना मोठे व्यासपीठ मिळालं पाहिजे, मोठं अधिकारी घडता आलं पाहिजे. त्यासाठी रेझोनन्स आयएस कटिबद्ध आहे. तुम्हाला तुमचा मुलगा उद्या जाऊन जर आयएस आयपीएस घडवायचा असेल तर रेझोनन्स आयएस मध्ये तुमचं वेलकम आहे. रेझोनन्स आयएस मध्ये तुम्ही या, तुम्हाला सर्व गोष्टी है ना, तुमचा मुलगा तुमच्या जे काही तुमचं स्टेट बोर्ड मध्ये असेल तर तो शाळेमध्ये पण टॉप करेल, तुमचा जर सीबीएसई मध्ये असेल सीबीएसई मध्ये पण टॉप करेल. म्हणून आजचा विद्यार्थी उद्याचा जिल्हा अधिकारी होऊ शकतो, आजचा विद्यार्थी उद्याचा पोलीस अधीक्षकही होऊ शकतो, आणि आजचा विद्यार्थी उद्याचा राष्ट्रनेता किंवा राजनेताही असू शकतो. कारण हे जे सर्व मी तुम्हाला आतापर्यंत जे काही त्याचे स्किल सांगितले, ते सर्व स्किल मी त्याच्यामध्ये डेव्हलप करून घेणार आहे. मग त्याच्यामुळं तुम्हाला हा जो काही प्रोग्राम आहे, फ्युचर ब्युरोक्रॅट प्रोग्राम, हा 5वी पासून तो 12वी पर्यंतचा आहे. याच्यामध्ये सर्व गोष्टी बिल्डअप करून घेणार आहे. रेझोनन्स अकॅडमी यामध्ये तुम्हाला इथे यायचं आहे. ही जी ऍडमिशन, याचे जे ऍडमिशन आहे, या ऍडमिशन ओपन आहेत. आता या सेशनसाठी ओपन झालेले आहेत. आता याचा जो ऍड्रेस आहे, हा ऍड्रेस तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेच्या समोर तुम्हाला आपली अकॅडमी आहे, तिथे यायचं आहे. महल्ले हॉस्पिटल आहे, त्याच्या शेजारी आपल्याला ही अकॅडमी पाहायला मिळते. तिथं तुम्हाला यायचं आहे आणि जॉईन करायचं आहे. तर एक सुंदर असा प्रोग्राम आहे, भविष्य घडवणारा प्रोग्राम आहे. आजची जी योग्य तयारी आहे, तर या तयारीच्या माध्यमातून उद्याचा आयएस आणि आयपीएस अधिकारी घडू शकतो. तुमचं ड्रीम बिग असलं पाहिजे, तुमचा स्टार्ट अर्ली असला पाहिजे, आणि नेशन सर्व करण्याची भावना असली पाहिजे. त्याच्यामुळं जॉईन करायचं आहे, आजच जॉईन करायचं आहे. आतापासून तुम्ही जर जॉईन केलं तर आज तुमचा पाल्य घडणार आहे. जय हिंद.